सर्वांना सादर नमस्ते जी. आदरणीय बंधू भगिनींनो, मी आपल्या समोर आर्य समाजच्या पंडितजीकडून ऐकलेली एक गोष्ट सादर करणार आहे. पाहूया आपल्याला किती आवडते. गोष्ट सुरुवात करतो. एक चोर होता. तो चोर दिवसभर झोपी जायचा आणि रात्र झाली की उठायचा आणि आपल्या कामाला लागायचा. त्याचा हा दिनक्रम असा चालू होता. मध्येच व्यत्यय यायचा. काही वेळेस तो जेलमध्ये गेला किंवा दुसरीकडे कुठं जावं लागलं तर त्याच्यात अडथळा यायचा. असे दिवस जात राहिले. त्याचं लग्न झालं. त्याला मुलगा झाला. आता त्याने विचार केला की आपला हा जो धंदा आहे, जसं प्रत्येक बापाला वाटते की आपला व्यवसाय पोरांनी पुढे चालू ठेवावा, तसं त्यालाही वाटलं की आपला हा व्यवसाय आपल्या मुलाला कसा सांगावा आणि कसा सांभाळायला लावावा, हा व्यवसाय. त्या दृष्टीने त्यानं उपाययोजना विचार विनिमय करायला. तो काही थिअरॉटिकल धडे द्यायचा मुलाला आणि काही प्रॅक्टिकल करायचा. तो चोरी करायला गेला त्यास अमुक ठिकाणी तू इथं थांब, अमुक आवाज आला तर इकडे जा तिकडे जा असं सांगून तो घरामध्ये चोरी करायला जायचा. आणि तो मुलांना सांगायचा की आपल्या धंद्यातलं गुपित म्हणजे काय आहे, की मुख्य सूत्र काय आहे. कोणी कितीही मार दिला, कितीही गोड बोललं किंवा कोणतेही प्रलोभनं दाखवली तरी कधी खरं बोलायचं नाही. नेहमी खोटं बोलायचं. अर्थात त्याला मार खाण्याची सवय लहानपणापासूनच त्यानं लावून दिली की कितीही मार पडला. आता ते धंदाच तसा आहे तो. अशा रीतीनं आणि आणखी काही एक गोष्ट सांगितला. आपण आपला व्यवसाय करताना किंवा इतर वेळेस सुद्धा जर एखाद्या ठिकाणी एखाद्या साधू संताचं कीर्तन, प्रवचन किंवा सत्संग म्हणा असा काही होत असेल तर त्या ठिकाणी चुकून सुद्धा जाऊ नये. त्यांचा जर एक शब्द जरी कानावर पडला तरी आपला धंदा बुडाला समजून घे. मग पुन्हा तुला या धंद्यात काम करता येणार नाही. वडिलाची आज्ञा शिरसावंद समजून तो मुलगा कामाला लागला. वडिलांच्या सोबत करायला लागला. सोबत करता करता स्वतंत्र काम करायला लागला.
होता होता दिवस जात राहिले, त्यालाही पक्का अनुभव येऊन गेला. वडिलांची शिकवण होतीच त्याला. आणि तो हुशारही होता, अंगसाही हुशार होता. चोऱ्या करण्यात तो तरबेज पटाईत चोर तयार झाला. होता होता एक दिवस त्याचे पिताजी, त्याचे गुरु निवर्तले. काही दिवस शोकात गेले. त्यानंतर त्यानं पुन्हा आणखी आपल्या धंद्याला सुरुवात केली. तर सुरुवात करत असताना फार जपून व्यवसाय करायचा तो. असं जपून करत असताना एका ठिकाणी एकदा व्यवसायाला निघाला होता. एका ठिकाणी मध्यभागी भर चौरस्त्यामध्ये एका संताचं कीर्तन चालू होतं. मागून काही लोक लागले होते, पोलीस लागलेले होते किंवा कोणतरी जागी झाले होते आणि तिथं धंदा करायला गेला त्या ठिकाणी. आणि याला नाईलाज झाला. त्याला त्या साधू संतांच्या कीर्तनाच्या जे प्रेक्षक होते किंवा श्रोते होते म्हणा, जीव वाचवण्यासाठी तिथं पळत जाऊन त्यांच्यामध्ये बसावं लागलं. इथपर्यंत ठीक आहे. पण यानंतर झालं काय की महाराज सांगत होते त्यापैकी एक वाक्य त्याच्या कानावर पडलं. ते वाक्य असं होतं की बहुतेक ते साधू संत किंवा प्रवचनकार आर्य समाजी असावेत. आर्य समाजीच होते. त्यांनी सांगितलं की देवाला सावली नसते. त्याला वडिलाची एकच वाक्य कानावर पडलं आणि त्याला त्याच्या वडिलाची आठवण आलं. कानं गच्च बंद करून घेतले की ऐकायचं नाही बुवा. साधू संताचं कीर्तन ऐकलं की आपला धंदा बुडतो. आणि तो सगळे गर्दी पांगली तेव्हा तोही पांगला. स्वतःचा जीव वाचून घेऊन पुन्हा दुसऱ्या कामाला लागला. असेच दिवस जात राहिले. एके दिवशी एका घरामध्ये तो चोरी करायला गेला. सोनं, चांदी, दागिने, हिरे, माणकं, त्याचे हार वगैरे काढले. तिजोरीतून त्यांना काढले. सगळी कला त्याला तरबेज होता. पोटलीत घातला आणि बाहेर पडणार तितक्यात त्याची चाहूल घरातल्या माणसांना, गल्लीतल्या माणसांना लागली. तो रस्त्यानं पळायला लागला. इतक्यामध्ये लोकांची गर्दी सगळीकडून जमा झाली. पाहिलं आता काही वाचणं शक्य नाही. पण ती पोटली कुठतरी फेकून दिली. म्हणजे चोरीचा मुद्देमाल तर जवळ राहणे म्हणून. आणि तो तसाच पळत राहिला जीव वाचविण्यासाठी. इतक्यात त्या लोकांनी त्याला घेरलं आणि पकडल्यानंतर त्यांनी जो उपाय करायचा तो उपाय केला. त्याचं शरीर त्याला खूप खूप कुटलं. वस्तू तर त्याचं काहीच निघालं नाही. तिचं सगळे पाहिलं, अंगाचं सगळं करून पाहिलं. खूप चोप दिला, रक्तबंबाळ केलं त्याला. आणि त्यानंतर पोलीस ठाण्यात जाऊन त्यांना लोकांना काही सापडलं नाही. पोलिसांच्या हवाली केलं. आणि त्या लोकांनी जे सांगायचं पोलिसांना, जे प्रत्यक्षदर्शी होते, फक्त
ह्यानं टाकला आहे, कुठे टाकला आहे काही पाहिलं नाही, सांगितलं नाही, दिसू द्यायला नाही कोणाला. पण त्या सगळ्या लोकांनी पाहिलं आणि पोलिसांच्या हवाली केलं. पोलिसांनी त्यांच्या मार्गाने त्याला पकडलं. रीतसर आजकाल जे असते तसं FIR वगैरे दाखल केलं, संपूर्ण केलं, पोलीस कस्टडी घेतली आणि इतका मार दिला त्याला का चोर आहे हे त्यांना निश्चितच माहीत झालं. म्हणजे पोलिसांना कळतंच आपोआप कोण चोर आहे आणि कोण चालू. त्यांना सगळं त्याच्याशी संबंध असते, त्यांचा संपर्क, त्याची सोबती तेच असतात. खूप खूप मार दिला तरी ह्यानं काही खरं बोललं नाही, मी चोरी केली नाही. एकच सांगत राहिलं की मी चोरी केली नाही. सगळे उपाय करून पाहिले. आता त्या पोलिसांना वाटलं ह्याच्यावर काही मानसशास्त्रीय उपाय करावेत, कारण त्यांना तरबेज असतात कसं ह्याच्याकडून काढून घ्यावं, ह्याच्यात ते तरबेज असतात. खूप मार देऊन पोलीससुद्धा थकले, तगडे पोलीस, पैलवान पोलीस सगळे थकले. मग ते उपाय त्यांनी शोधून काढला. एका खोलीमध्ये, अंधाऱ्या खोलीमध्ये एक महिला उभी केली, नाटक असं. तिच्या हातात म्हणजे देवी उभी केल्यासारखं उभी केली. जसं देवीचं सोंग घेतात तसं तिला देवीसारखं केलं. देवीचं सोंग घेऊन ती एक महिला उभी केली. कलाकार होते ती, संपूर्ण सजवलं, तिला देवासारखं सजवलं, कुठंच कमी होऊ नये. साडी नेसवली, शंखचक्र, देवाचे सगळे कपडे घातले, मेकअप केलं, मुकुट घातला, सगळं सगळं केलं. आणि या चोराला हात पाय बांधले, डोळे झाकले त्याचे आणि त्या खोलीत नेऊन टाकलं. खोलीत नेऊन टाकल्यावर त्याचे डोळ्याची पट्टी काढली आणि हे देवी आहे, देव आहे, देवी आहे. हिच्या समोर ते खरं बोल, आमच्या समोर बोलला नाहीस, तुम्ही तर तरी खरं बोल. ती जी देवी म्हणून झाली होती ती सुशिक्षित, पूर्ण विद्याविभूषित आणि चोराकडून कसं काढून घ्यावं, म्हणजे गुपित कसं काढून घ्यावं यामध्ये तरबेज होते. तिनं अगदी मृदू आवाजात, गोड आवाजात, मायेच्या आवाजात त्याला म्हणाली, बाळ, तुझे हाल मला पावले जात नाहीत रे. काय हे पोलीस लोक दुष्ट आहेत, त्यांच्यात काही माणुसकी नाही. अर्थात ती पोलिसांच्या विरुद्ध बोल, तिचं जसं ट्रेनिंग असेल, तिला जसं सायकोलॉजिकल म्हणजे तिचा एफेक्ट करायचा असेल, कसा असेल, तशा प्रकारात ती बोलायला. ह्याचं मन मार खाऊन खाऊन किती झालं तरी तर मनुष्यच आहे. ह्याचं शरीर पूर्णपणे थकून गेलं होतं की ह्यांना खात्री पटली पोलिसांना की आता आपलं काही खरं नाही. आणि पोलिसांना जे पक्की खात्री झाली की आता आपणच चोरी केलेली आहे म्हणून. आणि खूप खूप तास, 1.5 तास त्या कन्व्हिनियन्स म्हणजे समोपचार केला, त्याच्यावर उपदेश केला त्या देवीहून आलेल्या महिलेनं. मी देवी आहे, तू माझ्यापुढे तर खरं बोल, फक्त सांग, दुसरं काहीच सांगू नकोस की तू चोरी केलास की नाहीस.
बरीच हिंमत करून ह्यानं डोळे झाकून तिथं पडलेला होता. ह्यानं डोळे उघडले आणि पाहिलं तर काय खरोखरच देवी आहे ती. चेहरा वगैरे हसरा, सुंदर रूप. ती देवी म्हणायला लागली, गोड आवाजात, बाळ, मी देवी आहे, क्षमा करते तुला. तू चोरी केलास की नाही ते सांग. त्याने डोळे उघडले आणि तिच्याकडे पाहिलं. दिवा लावलेला होता. देवीकडे जसं समयित दिवा लावतात तसं देवीकडे रूप न्याहाळून पाहिलं. ह्याची खात्री झाली की खरोखरच ही देवी आहे. हिच्यापुढे खरं काय ते बोलावं. आपली आई आहे आणि ढसा ढसा रडावं एकदा पुढे हिच्या. इतक्यात त्याचं लक्ष पुन्हा पुन्हा बारकाईनं पाहायला लागला देवीकडे. एक गोष्ट त्याच्या लक्षात आली. त्या साधू संताचं जे प्रवचन चालू होतं त्या प्रवचनामध्ये एकच वाक्य त्याने ऐकलं होतं की लगेच कान बंद करून घेतले होते. ते वाक्य असं होतं की देवाला सावली नसते. झालं. त्या ह्याच्या मनात लख्ख प्रकाश पडला. आणि इथं तर काय सावली दिसायला लागली. म्हणजे पोलीस दलांचा हा एक काहीतरी डाव आहे, हे काहीतरी नवीन टेक्निक आहे आणि ते आपला ठसवत. त्यानं सांगितलं, आई देवी, मी खरंच खूप चोरी केली नाही. जे त्याचं मन म्हणत होतं की मी सांगून टाकावं एकदा, पण बापाचे पहिले आठवणी सांगू नये म्हणून. पण त्या साधू संताच्या प्रवचनाचा हिशोब म्हणून त्यानं देवीला खरं ओळखून घेतलं. ह्यानं पुन्हा म्हटलं, ह्यानं एक नाटक केलं, मी चोरी केलेली नाही. पोलीस आले नंतर देवीने सांगितलं पोलिसांना, हा काही चोरी केलेला नाही. इथं काही कबूल झालं नाही. मग 2-4 दिवस त्याला पुन्हा जेलमध्ये ठेवून घेतलं पोलिसमध्ये. पण नंतर त्याला सोडून दिलं. बाहेर आला आणि तो विचार करायला लागला की बापानं लहानपणापासून मला शिकवलेलं खूप शिक्षण खरं की त्या संतांनी सांगितलेलं एक वाक्य की देवाला सावली नसते. एक वाक्य ऐकल्यानं आज माझं 4-5 वर्ष असतं तरी मी चोरी केलं म्हटलं असतो तर 4-5 वर्ष तर जेल झाली असती आणि कुठे जाऊन पडावं लागलं असतं जेलमध्ये. तिथलं काही वातावरण पुन्हा काही चांगलं नसतं. याला अनुभव होता सगळा. याच्या मनात उपरती झाली. त्यानं ठरवलं की आता काही झालं तरी काही हरकत नाही, उपाशी असंच मेलो तरी हरकत नाही, पण कधीही चोरी करायची. त्याचंही लग्न झालं होतं, त्यालाही मुलगा होता, तो एक हात होता. त्यानं म्हटलं आता घरी येऊन की आता मी व्यवसाय बदलला आणि इतर माणसासारखं तो मोलमजुरी करायला लागला. ओझं उचलणं, कोणाचा माल वाहणं. जसे 4 लोक असतात जगतात त्याप्रमाणे तो जगायला लागला. महाराज सांगत होते, पहा, एका वाक्यानं, एका शब्दानं जर माणसाचं जीवन बदलू शकतं तर साधू संतांच्या, मी विशेषतः म्हणत आहे आर्य समाज,
कारण आम्ही आर्य समाजचे प्रचारक आहोत. आम्हाला तिकडचे साधू संत कुठलेही चलत नाही. तरी पण एकदा गोष्टी तरी ऐकून पहा. आर्य समाजच्या साधू संतांच्या, साधूच्या भक्तांच्या, पंडितांच्या, भजनकाच्या, गायकाच्या गोष्टी ऐकून पहा. तुमचंही जीवन बदलून जाईल. धन्यवाद आपण ऐकल्याबद्दल. नमस्ते.